कसं पॉसिबल आहे? सगळ्या डिस्ट्रीब्युटर्सचा कॉल येतोय. आपले क्रीम्स वापरून आपल्या कस्टमर्सना त्रास होतोय. त्यांच्या स्किनवर रॅशेस येत आहेत, जळतीये स्किन. मलाही तेच कॉल येतात, खूप कंप्लेंट्स येतात कॉलवर. अरे माझ्याकडे पण हीच बातमी आहे. अरे असं कसं शक्य आहे? अरे आपले सगळे प्रोडक्ट्स हर्बल आहेत आणि आपले स्ट्रिक्ट क्वालिटी चेक्स आणि सगळ्या टेस्ट झाल्यावरच आपला माल हा मार्केटमध्ये जातो. मग हे कसं झालं? पारूचा फोन येतो, एक मिनिट. स्पीकरवर. हा, हॅलो. हा पारू, बोल ना. हॅलो प्रीतम सर, आपल्या कंपनीच्या क्रीम मध्ये काहीतरी गडबड झाली आहे. आणि ती क्रीम लावल्यावर एका मुलीच्या चेहऱ्याची आग व्हायला लागली. सर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. हो हो हो, आम्हालाही आत्ताच कळलंय. आम्ही त्यावरच चर्चा करतो. तू एक काम कर, तू तुझी आणि त्या मुलींची काळजी घे आणि सध्या तरी कोणाला ती क्रीम वापरून देऊ नकोस. बाय बाय. हा प्रॉब्लेम खूप सिरियस आहे, गावापर्यंत पोहोचलाय. अशाने कस्टमर्सचा आपल्यावरचा विश्वास उठेल. आई, काहीतरी लवकरात लवकर डिसिजन घेतलं पाहिजे. मोहन, एक काम कर, एकतर सगळ्यात आधी आपलं प्रोडक्शन थांबवा या क्रीमचं. त्यात जेवढा पण माल डिस्ट्रीब्यूट झालाय तो सगळा परत मागवून घ्या. नेमक्या कुठल्या बॅचचा प्रॉब्लेम आहे हे टेस्ट करावं लागेल, त्याच्यामुळे टेस्टिंगसाठी लॅबमध्ये पाठवा. आणि ज्या ज्या कस्टमर्सना आपल्या क्रीममुळे त्रास झालाय त्यांच्या ह्या उपचाराचा खर्च किर्लोस्कर कंपनी करेल हे जाहीर करा. ठीक आहे बेटी, मी लगेच कामाला लागतो. आई, मला असं का वाटतंय हे सगळं कोणीतरी मुद्दाम करतंय? हे कोणी केलं याचा अंदाज आहे मला. फक्त हे सगळं घडवून आणण्यासाठी आपल्या कंपनीमधनंच कोणीतरी फितुरी केली. मॅडम, गेटवर खूप लोक आले मोर्चे घेऊन. गेटला घेराव घातलाय. आत्याला बघतायत, खूप चिडले आहेत. ठीक आहे, तू जाऊन त्यांना सांग मी येते बाहेर. नाही 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 आई, हे बघ, तू बाहेर जाणार नाहीये. आम्ही बघू काय करायचं ते. आदित्य. आई, तू ऐकलं नाही का त्यांनी काय म्हणाले ते? आदित्य, ते लोक चिडलेत, त्यांना त्रास झालाय. हे बघ, त्यांचा आपल्या कंपनीवरचा विश्वास उडालाय. त्यामुळे अशा वेळेला मी त्यांच्याशी जाऊन बोलणं, त्यांची समजूत काढणं हे जास्त गरजेचं आहे. आई, एक मिनिट, आम्ही दोघं जातो ना. हा, हो. तू नको येऊस. हे बघा, आतापर्यंत किर्लोस्कर कंपनीने अशी लाखो संकट झेलली आहेत.